ओके चिल्ड्रन, व्हॉट इज डे टुडे? आज कोणता दिवस आहे? फ्रायडे. डेट 21-8-20. आणि आज कोणता पिरियड आहे माहिती आहे का? कोणते पिरियड आहेत? स्टोरी आणि कर्सिव्ह पण आहे. कर्सिव्हची प्रॅक्टिस एम पर्यंत आपण केलेलं आहे ना. वी हॅव डन ऑलरेडी टिल एम. टिल एम यू ऑल नो हाऊ टू राईट कर्सिव्ह. कसं समजतं आम्हाला? कारण तुम्ही फोटो पाठवतात म्हणून समजतं. ओके, टुडे वी विल लर्न टू राईट 3 more alphabets. Now you are already knowing to write A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M. So today we are going to learn to write N, O, P. खूप इझी आहे, एकदम इझी. पहिले आपण ॲनिमेटेड बघू. फर्स्ट वी विल सी ॲनिमेटेड. Then I will teach you on the board. But don't forget to write date. Okay? First of all, see animated N. You just watch it. I will say nothing. I will directly teach you on the board. Okay? Just watch it. N, capital N is in 3 lines. किती लाईन्स मध्ये? 3. बघितला? खूप इझी आहे. सी, व्हेरी इझी. ओके, देन वॉच स्मॉल एन ऑल्सो. लगेच स्मॉल एन पण बघून घ्या. ओके, small in n is also very easy. It is just like m. See now, small n फक्त 2 lines मध्ये, 2 blue lines. Small n is in just 2 blue lines. I will teach you on the board. Okay? See, slanting, straight line, n and little bit curve. Only 2 lines. Now watch it on the blackboard. First of all, write date. Date लिहायला विसरायचं नाही. Today is 21-8-20. Okay? See now. Capital N 3 lines. Small n 2 lines. हे बघा, watch it. असं थोडासा कर्व घ्यायचा. कर्व. Then slanting line. Curve घेऊ, slanting line. Then again slanting line. From red to blue, again slanting line. From blue to red and little bit curve. असा कर्व द्यायचा दोन्ही साईडला. हा थोडा मोठा कर्व. This is small curve. And small n. Slanting line. Small n only in 2 blue lines. Slanting line, straight line. And you have written and in junior KG the same way, but you have to give just little bit curve over here. फक्त इथे थोडासा कर्व द्यायचा आहे. ओके, अगेन वॉच इट. कर्व, स्लॅन्टिंग लाईन, स्लॅन्टिंग लाईन, स्लॅन्टिंग लाईन. ऑल स्लॅन्टिंग लाईन्स आर इन 3 लाईन्स. 3 लाईन मध्ये स्लॅन्टिंग लाईन आहे. ओके, स्मॉल एन, स्लॅन्टिंग लाईन, स्ट्रेट लाईन. ओनली 2 ब्ल्यू लाईन्स मध्ये. आणि एन पेन्सिल उचलायची नाही. मी फक्त तुम्हाला टीचिंग करण्यासाठी चॉक उचलते. ओके, अगेन curve, slanting line, slanting line, slanting line, again curve. Small n in 2 blue lines. Slanting line, straight line, go upward and little bit curve. This is small n. Now watch O on digital board. Then I will teach you on blackboard. Okay? Just watch it. It is also very simple. Capital O in 3 lines. Capital O 3 lines मध्ये. ओके, 3 lines मध्ये फक्त O काढायचा आणि त्याला एक छोटासा कर्व द्यायचा आहे. बुक मध्ये थोडा वेगळा, इथे थोडा वेगळा आहे. मी तुम्हाला हा इझी वाटत असेल तर हा करा. बुक मधला इझी वाटत असेल तर तो करा. ओके, नाउ वॉच स्मॉल ओ. स्मॉल ओ ओनली 2 lines मध्ये. Small o,
स्मॉल ओ, 2 लाईन्स. जस्ट वॉच इट. पहिले स्लांटिंग लाईन द्यायची आहे. सर्कल सी. 2 लाईन्स मध्ये फक्त 2 ब्ल्यू लाईन्स मध्ये. हां, now watch it on the blackboard. Okay, watch it on the blackboard. See, capital O 3 lines मध्ये 1 2 3. capital O 3 lines मध्ये. O काढतो तुम्हाला O येतच ना, हे असं 3 lines मध्ये. ओके, स्मॉल O फर्स्ट स्लॅंटिंग लाईन, स्मॉल O only 2 blue lines. ओके, देन सर्कल आणि हा सर्कल टच करून जरा बाहेर काढायचं. ओके, देन सी 3 लाईन्स कॅपिटल O, 2 लाईन्स स्मॉल O. हा O आपल्याला बाहेर काढायचा असतो याचं लाईन. ओके, देन अगेन वॉच इट. कॅपिटल O 3 लाईन्स मध्ये. बस इतकं. स्मॉल O 2 लाईन्स मध्ये. स्लॅंटिंग लाईन, सर्कल आणि हा सर्कल थोडा बाहेर काढायचा. दिस इज O. ओके, अंडरस्टूड. नाव वी विल वॉच P ऑन डिजिटल बोर्ड. स्मॉल P अँड कॅपिटल P 3 लाईन्स मध्ये. पण कॅपिटल P अप्पर 3 लाईन्स मध्ये, स्मॉल P लोअर 3 लाईन्स मध्ये. जस्ट सी, वॉच इट. कॅपिटल P इन अप्पर 3 लाईन्स, वरच्या 3 लाईन्स मध्ये. रेड लाईन टू ब्ल्यू लाईन अँड अगेन टेक अ कर्व P. वरच्या 3 लाईन्स मध्ये कॅपिटल P. अप्पर लाईन्स म्हणजे वरच्या लाईन्स. वरच्या लाईन्स मध्ये म्हणजे वरच्या रेड पासून ब्ल्यू ब्ल्यू, रेड ब्ल्यू ब्ल्यू अशा 3 लाईन्स मध्ये कॅपिटल P येतो. आता स्मॉल P खालच्या 3 लाईन्स मध्ये यायचं आहे. वरची रेड लाईन पकडायची नाही. सी, वॉच इट. आता हे बघा, 2 ब्ल्यू लाईन्स मध्ये एक स्लॅंटिंग लाईन, मग स्ट्रेट लाईन. तशीच 3 लाईन्स मध्ये की नाही, स्मॉल P. हां, आणि तसंच 2 सारखं करायचं. थोडंसं ज्यांना जमणार नाही त्यांनी 2 सारखं करायचं. स्लॅंटिंग लाईन, स्ट्रेट लाईन फ्रॉम ब्ल्यू टू खाली रेड पर्यंत. खालची रेड लाईनचा उपयोग करायचा याच्यामध्ये. ओके, अँड 2 सारखं करायचं आहे लिटिल बिट. नाव वॉच इट ऑन द blackboard. Okay, see, yeah, blue. capital P 1 2 3 या लाईन्स मध्ये. स्मॉल P 1 2 3 या लाईन्स मध्ये. कॅपिटल P आहे बघा, अशी लाईन एक स्लॅंटिंग द्यायचीच नाही. स्लॅंटिंग इथून कर्व घेतल्यानंतर हे बघा, हा P असा P काढला तरी चालेल. ओके, हे बघा, स्लॅंटिंग, लिटिल बिट कर्व आणि असा P. स्लॅंटिंग लाईन, कर्व घ्यायचा, अगेन गो अपवर्ड आणि रेड आणि ब्ल्यू लाईन मध्येच हा P आला पाहिजे. हा खाली जाऊ द्यायचा नाही. आणि स्मॉल P हे बघा, एक स्लॅंटिंग लाईन, ब्ल्यू लाईन, थर्ड ब्ल्यू लाईन आहे ना, थर्ड ब्ल्यू लाईन टू सेकंड ब्ल्यू लाईन स्लॅंटिंग लाईन. देन स्ट्रेट लाईन घ्यायची. पुन्हा पेन्सिल अशीच वरती जाऊ द्यायची आणि असा 2 काढायचा. ओके, असा स्लॅंटिंग 2 काढायचा जरा. हा स्मॉल P झाला. ओके, हे बघा, ही 3rd नंबरची ब्ल्यू लाईन, 2nd नंबरच्या ब्ल्यू लाईन पर्यंत स्लॅंटिंग लाईन. या ब्ल्यू लाईन पासून लास्ट रेड लाईन पर्यंत स्लॅंटिंग लाईन. अगेन असंच वरती जायचं. स्मॉल P, अगेन वॉच इट. 2 ब्ल्यू लाईन मध्ये स्लॅंटिंग, इथून डाऊनवर्ड्स एक स्ट्रेट लाईन घेतली तरी चालेल, स्लॅंटिंग घेतली तरी चालेल. हीच पेन्सिल वरती उचलायची आणि असं 2 काढायचं. झाला हे NOP. आता काय करायचं आहे तुम्हाला? नाव व्हॉट यू हॅव टू डू?
नोटबुक काढायची. नोटबुक आहे ना तुमच्याकडे? नोटबुक काढायची. नोटबुकवर डेट टाकायची. हा, नोटबुकवर डेट टाकायची. डेट काय? डेट 21. हे तुम्ही बुकमध्ये करायचंय. हॉप स्किप अँड जम्प बुकमध्ये करायचंय. हे नोटबुकमध्ये करायचंय. नोटबुकमध्ये डेट टाकायची. ओके. आणि मग आपण मागे केलेली होती ना प्रॅक्टिस मागच्या फ्रायडेला, तसाच. हे बघा, ए बी. आणि याचं पण क्लिक पाठवायचे. याचे फोटो नाही आलेले कोणाचेच. हे पण पाठवायचे आहेत फोटो. सी डी ई एफ जी एच आय जे. 4 लाईन्स मध्ये जे. हा, कॅपिटल के एल एम एन ओ हे नोटबुक मध्ये लिहून याचे पण फोटो पाठवायचे. खूप साऱ्या मुलांनी पाठवलेले नाहीये. डेट टाकून पाठवायचे. पी पर्यंत. ओके.